मऊसूद असे आजवर कोणीही सांगितले नसेल इतक्या साध्या सोप्या ट्रिकने 0 मिनिटात पुरण वाटण्याचे जास्तीचा भांड्याचा पसारा न करता 0 मिनिटात पुरण वाटणार आहोत आणि मऊसूद गुबगुबीत अशी लुसलुशीत होटाने खावी अशी चल पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत। तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ खूप जास्त आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चला तर मंडळी, मऊ लुसलुशीत 0 मिनिटाच्या आत पुरण वाटण्याची ही सोपी रेसिपी बघूया आणि सोलापूर पद्धतीची गावाकडची खमंग आमटी देखील बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। माझं नाव करिश्मा मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। इथे मी पाऊण किलो एवढी चणा डाळ घेतली आहे, साधारणतः 12 जणांपुरती पुरणपोळी पुरेल तर एवढी इथे डाळ घेतली आहे। तर ही हरभरा डाळ आहे ते 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे हरभरा डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण कुकरमध्ये ही डाळ शिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत। कुकरमध्ये ही सगळी डाळ घालून घ्यायची आहे आणि डाळ आपली इथे पाऊण किलो असल्यामुळे साधारण इथे 1.5 लिटर पाणी घालून घ्यायचं आहे। म्हणजेच काय होतं ना, डाळ सुरुवातीला कडक असते आणि ती पाणी घातल्यानंतर किंवा कुकरमध्ये शिजल्यानंतर डाळ 2 पटीने फुगते। म्हणून इथे पाऊण किलोसाठी 1.5 लिटर पाण्याचा वापर केला आहे। कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि कुकरची 1 शिट्टी काढून झाल्यानंतर गॅस 15 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवायचा आहे आणि डाळ मऊसूद शिजेल इथपर्यंत शिजवून घ्यायची आहे। पुरणपोळी करण्यासाठी इथे मी मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर करत आहे। तर इथे मी पाऊण किलो एवढंच गव्हाचं पीठ घेतलं आहे। हवं तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता, पण मैदा इथे अर्धा किलो वापरला तरीही चालेल पीठ मळत असताना। पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे 4 मोठे चमचे एवढे तेल घालून घेतले आहे पिठामध्ये, जेणेकरून आपली पोळी आहे ना 4 दिवस जरी ठेवली तरी देखील मऊसूद आणि मऊ लुसलुशीत अशी राहते। तर पुरणपोळी म्हटलं की पीठ आपलं अगदी मऊ असंच पीठ मळलं पाहिजे। थोडंसं जास्तीचा पाण्याचा वापर करून या पद्धतीने हळुवारपणे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता मी कशा पद्धतीने पीठ मळून घेत आहे। पिठाला जास्तीचा जोर न लावता हलक्या हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजेच पुरणपोळी जी आहे ना तर अतिशय मऊ अशी होते। तर इथे आपलं पीठ मळून झालं आहे, तर इथे बघू शकता आणि पुरणाचं पीठ मळण्यासाठी मला अर्धा लिटर आणि त्यावर 1 छोटी वाटी एवढं पाणी लागलं आहे। तर इथे बघू शकता कोणत्याच पाण्यामध्ये पीठ भिजत घातलं नाही किंवा जास्तीचं एक्स्ट्राचं काही मेहनत घेतलं नाही। व्यवस्थितपणे जर पीठ मळलात ना तर आपली पुरणपोळी अतिशय उत्तम अशीच होते। डाळ शिजेपर्यंत आपल्याला हे पीठ आहे ना 1-1.5 तासासाठी छान भिजत ठेवायचे, म्हणजे आपल्या पोळ्या आहेत ना मऊ लुसलुशीत राहतात आणि छान टंब अशा फुगल्या देखील जातात। जेवढं आपण पीठ छान मळू तेवढ्या आपल्या पुरणपोळ्या अतिशय छान अशा होतात। 15 ते 20 मिनिटांमध्ये इथे आपली डाळ छान अशी मऊसूद शिजली आहे। तर इथे बघू शकता डाळीचं पोट देखील फुटलं आहे। डाळीचं पाणी आता आपण वेगळं करणार आहोत। इथे चाळणीची जाळी घेतली आहे आणि या चाळणीवर आपण डाळीचं पाणी वेगळं असं काढून घेणार आहोत। पाणी सगळं या चाळणीतून निथळलं की आपल्याला याचीच आमटी बनवायची आहे। तर इथे कोणताच पसारा न करता आज आपण पुरण कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं, त्याच कुकरमध्ये आपण पुरण देखील तयार करून घेणार आहोत। तर शिजलेली डाळ जी आहे ती सगळी मी या कुकरमध्येच घालून घेत आहे। पाऊण किलो डाळीसाठी इथे मी अर्धा किलो गूळ वापरला आहे। जर तुम्हाला गूळ जास्त आवडत असेल तर तुम्ही 600 ग्रॅम देखील गूळ घेऊ शकता। ते पाऊण किलो डाळीसाठी इथे मी 500 ग्रॅम गूळ एवढा चिरून घेतलेला आहे आणि हा गूळ सगळा डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला। आणि त्यामध्ये कुटून घेतलेले 1 चमचा
इलायचीचे दाणे देखील घालून घेतले आहे। तर इथे बघू शकता डाळ आधीच अगदी मऊसूद अशी शिजली आहे आणि डाळ गरम असल्यामुळे गूळ आपला छान मेल्ट झाला आहे। तर इथे मी हँड ब्लेंडर घेतला आहे। तर हँड ब्लेंडरने आपण 0 मिनिटामध्ये इथे पुरण वाटून घेणार आहोत। जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर तुम्ही हे पुरण मिक्सरच्या भांड्यात देखील छान वाटून घेऊ शकता। अगदीच कमी वेळेमध्ये जरा सुद्धा हात न दुखवता 0 मिनिटामध्ये पुरण वाटून तयार होतं। तर इथे बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये आपली जी डाळ आहे ती पूर्णपणे गुळामध्ये मिक्स होऊन अगदी पातळ अशी झाली आहे। तर इथे बघू शकता अगदी एकही डाळीचे कण न राहता आपली छान पातळ असे मऊसूद असं पुरण तयार झालं आहे। तर इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते पुरण आपलं किती छान असं गूळ छान एकजीव झाला आहे। तर इथे आपल्याला जरासुद्धा पुरण हाताने वाटण्याची गरज नाही। अगदी 0 मिनिटामध्ये इथे पुरण वाटून तयार झाले आहे। तर अशा या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही देखील पुरण वाटून घेऊ शकता। तर जास्त भांड्याचा पसारा न करता किंवा पुरण यंत्राचा किंवा चाळणीचा वापर न करता अशा पद्धतीने तुम्ही पुरण वाटून घेऊ शकता। गॅसवर मी हाच कुकर ठेवला आहे आणि गॅस पेटवला आहे। तर इथे आपण या पुरणाला चटका देऊन घेणार आहोत। तर छान आपला या गुळाच्या चटकाचा किंवा या पुरणाचा छान वास येत आहे। इलायची घातल्यामुळे हे पुरण अगदी खमंग आणि मऊसूद असं दिसत आहे। पण पुरणला चटका देत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि पुरणला आपल्याला चटका देऊन घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता दाटसर असं इथे आपलं पुरण तयार होत आलं आहे। तर गॅसची फ्लेम आहे बंद करून हे पुरण गार होण्यासाठी ठेवून देणार आहोत। तर गावाकडच्या पद्धतीची चमचमीत आमटी बघणार आहोत। तर इथे मी सोलापुरी आमटीची रेसिपी दाखवणार आहे। कढईमध्ये 4 माप तेल घालून घेतले आहेत आणि 1 चमचा मोहरी घालून घेतली आहे। 4 ते 5 लसणाच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घालून घेतला आहे। तर कांदा खोबऱ्याचे वाटण घालून घेतलं आहे आणि कढीपत्त्याची 10 ते 15 पानं घालून घेतली आहेत आणि यामध्येच टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे। साधारण इथे 3 मध्यम आकाराचे टोमॅटोची प्युरी इथे मी घालून घेतली आहे। तर मसाल्याला छान तेल सुटूपर्यंत तेलामध्ये आपण टोमॅटोची प्युरी आणि खोबऱ्या कांद्याचं वाटण छान परतवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि मसाले छान परतवून घ्यायचे आहेत। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे आणि इथे फक्त आणि फक्त सोलापुरी काळा मसाला इथे मी घातला आहे आमटीमध्ये। सोलापुरी काळा मसाल्याने आमटी चवीला अतिशय उत्तम अशी होते। तर इथे बघू शकता काळा मसाला घातल्यामुळे आमटीचा जो मसाला केला आहे तो अतिशय सुंदर असा दिसत आहे आणि छान असा घरभर असा वास दरवळत आहे। मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे। आमटीचं आपण जे पाणी काढून घेतलं होतं ते पाणी आपण या कढईमध्ये घालून घेतलं आहे। तर इथे बघू शकता किती छान आपल्या आमटीला तरी आली आहे। तर आमटी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे अशा पद्धतीने तुम्ही आमटी करून घेऊ शकता किंवा घट्ट कोणाकोणाला घट्ट आमटी आवडते। तर इथे पातळ अशी आमटी कटाची तयार झाली आहे। आमटीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण आमटी ही उकळवण्यासाठी ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे। आमटी साधारण 5 ते 6 मिनिटासाठी छान उकळवून घ्यायची आहे। तर सोलापूर पद्धतीची आमटीला सोलापुरी काळा मसाला घातल्यानेच अतिशय चवीला आमटी खूप सुंदर आणि चटपटीत अशी लागते। ठेचलेलं लसूण घातल्यामुळे लसणाचा स्मोकी फ्लेवर या आमटीमध्ये उतरतो आणि आमटी चवीला 1 नंबर अशी लागते। तर घरी ही आमटी रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। तर इथं पीठ मळून मी 1 तासभर झालं होतं आणि पीठ आपलं छान असं मऊसूद झालं आहे। तर इथे मी जास्तीचं कोणताही पिठाला कुटणं नाही किंवा पिठाला आपटलं नाही। अगदी व्यवस्थितपणे हलक्या हाताने पीठ मळून घेतलं होतं आणि इथे बघू शकता पीठ आपलं छान मऊसूद असं झालं आहे आणि पुरण देखील थंड झाल्यानंतर अतिशय मऊसूद झालं आहे। एक देखील इथे डाळीचे कण उरले नाहीत। तर इथे आता आपण पुरणपोळी लाटून देखील दाखवणार आहे मी तुम्हाला।
तर इथे छोटा असा पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्याचबरोबरीने थोडंसं मोठं असं पुरणाचा गोळा घेतला आहे। तर इथे बघू शकता पीठ एवढं मऊसूद आहे की हाताने नुसतं लगेचच पसरलं जातं। या पिठाने तुम्ही तेल पोळी देखील करून घेऊ शकता, पण मी आहे ना पिठाची पोळी करून दाखवणार आहे, म्हणजेच कोरड्या पिठाची। पुरण आपलं छान ह्या पोळीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि हळुवारपणे हलक्या हाताने पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर इथे बघू शकता पोळी लाटत असताना पुरण सगळीकडे स्प्रेड झालेलं दिसत आहे आणि जी पोळी आहे ना हलक्या हाताने लाटून घेत आहे, तर जरासुद्धा पोळीला क्रॅक किंवा रेषा देखील पडल्या नाही। व्यवस्थितपणे ही आपली पोळी लाटून तयार झाली आहे। तर गॅसवर इथे तवा गरम होण्यासाठी ठेवला होता। तव्यावर थोडंसं तेल शिंपडून घ्यायचं आहे, हवं तर तुम्ही तूपसुद्धा शिंपडवून घेऊ शकता। तर इथे आपला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे। पोळीच्या वरून असं थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि ही जी आपली पोळी आहे ती थोडीशी फुगत आल्यानंतर पोळी आपल्याला पलटवून घ्यायची आहे, जसं की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। तर इथे बघू शकता पोळी थोडीशी फुगत आली आहे, तर मी लगेचच पोळी पलटवून घेतली आहे। तर पोळी मी हातानेच उचलली आहे। तर इथे बघू शकता जरासुद्धा पोळी आपली तव्यात फाटली नाही किंवा तुटली देखील नाही, अगदी अलगदपणे पोळी सहज अशी उलटी झाली आहे। तर दोन्ही बाजूने आपल्याला पोळी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। पीठ मळत असताना जितक्या हलक्या हाताने तुम्ही पीठ मळचाल ना, तितक्या हलक्या हाताने आपली जी पोळी आहे छान मऊ लुसलुशीत आणि अशी टंब फुगलेली दिसते। जे पुरणाचं पीठ असतं ना म्हणजे पोळीचं, ते अगदी 1 ते 1.5 तास तरी भिजत ठेवलं पाहिजे। पोळी ना अशी छान फुगते आणि मऊ लुसलुशीत राहते। अगदी 2 ते 3 दिवससुद्धा पुरणपोळी आपली छान मऊसूद राहते। इथे बघू शकता अगदी टंब आणि छान दोन्ही बाजूने खरपूस झालेली पोळी ते तयार झाली आहे। तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत। तर दोन्ही बाजूने आलट-पालट मी इथे पोळ्या भाजून देखील दाखवते। तर इथे बघू शकता जरासुद्धा पोळी दोन्ही बाजूने अजिबात चिकटली नाही किंवा फाटली देखील नाही, व्यवस्थितपणे ती तव्याच्या बाहेर आली आहे। तर इथे पाऊण किलोच्या सगळ्या पोळ्या इथे मी तयार केल्या आहेत। तर इथे बघू शकता पोळी खूप सुंदर अशी दिसत आहे दिसायला। वरूनच पोळीला रंग फार सुंदर आला आहे आणि जरासुद्धा कोणताही भाग कच्चा राहिला नाही। व्यवस्थितपणे सगळ्या बाजूने पुरण जे आहे ते आपलं स्प्रेड झालं आहे आणि पोळींचा रंग देखील फार सुंदर आला आहे। तर या पद्धतीची पुरणपोळी घरी नक्कीच ट्राय करा आणि या पद्धतीची सोलापुरीची कटाची आमटी देखील घरी नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खूप जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्कीच प्रेस करा। माने रेसिपी सोलापूरचे नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा। तर एक पोळी मी तुम्हाला तोडून देखील दाखवते। इथे बघू शकता सगळ्या बाजूने पुरण आपलं सगळीकडून स्प्रेड झालं आहे। अगदी मऊ अशी आपली पुरणपोळी तयार झाली आहे, जशी की होटाने खावी अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झाली आहे। इथे बघू शकता पोळी आपली तोडताच पुरण देखील खाली पडलेलं इथं दिसत आहे। तर इथे बघू शकता अगदी पातळ असे त्याचे 2 पदर सुटले आहेत। तर इथे बघू शकता माझा हात सुद्धा दिसत आहे आणि पुरण सुद्धा छान असं स्प्रेड झालेलं दिसत आहे। पोळीला रंग सुंदर आला आहे। रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर रेसिपीला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। गव्हाच्या पिठामध्ये मँगोची प्युरी घालून तर बघा चवीला भन्नाट लागणारा पदार्थ, साधारण 8 ते 10 दिवस टिकणारा, छोट्या भुकेसाठी मुलांच्या प्रवासातसुद्धा अशा खमंग पुऱ्या घेऊन जाऊ शकता। चवीला एक नंबर। तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक आंबा घेतला आहे। तर इथे बघू शकता आंबा छान असा पिकलेला आहे। अगदी व्यवस्थितपणे याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर हे आंब्यापासून जी पुरी आपण तयार करून घेणार आहोत ना, चवीला अतिशय खमंग लागते आणि मुलांच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही पौष्टिक म्हणून ह्या पुऱ्या देखील खायला देऊ शकता।
प्रवासामध्ये देखील या पुऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. साधारण 8 दिवस तरी असेच बाहेर टिकतात या पुऱ्या. तर इथे आंब्याचा सगळा पल्प आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मी ते एक पूर्ण आंब्याचा वापर केला आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा पूर्ण पल्प काढून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि 4 इलायची घालून घेतल्या आहेत आणि आपल्याला साखर आंबा छान एकत्रित असे स्मूथ पेस्ट तयार होईल अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धी वाटी रवा घालून घेतला आहे. अर्ध्या वाटीपेक्षा कमीच म्हणजे साधारण 4 ते 5 चमचे एवढा रवा घालून घेतला आहे. रवा इथे बारीक नंबरचा वापरला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून बारीक रवा तयार करून घालू शकता. तर आपल्याला ही तयार करून घेतलेली वाटीभर इथे मँगोची प्युरी तयार झाली आहे. तर ही जी प्युरी आहे तर या छान पिठामध्ये मिक्स करत जायची आहे. इथं मी जरासुद्धा पाण्याचा वापर न करता या प्युरीतच आपलं हे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथे बघा अगदी ओलसर असं दिसत आहे, पण आपण रवा घातल्यामुळे रवा आहे ते पाणी शोषून घेतं. तर आपल्याला जास्तीचं कोरडं पीठ लावायची सुद्धा गरज वाटत नाही. अगदी आपल्याला हलक्या हलक्या हाताने हे पीठ आहे ते छान असं मळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पीठ आपलं छान मळत आलं आहे आणि मी दूध किंवा पाण्याचा सुद्धा वापर नाही केला आहे. जर तुम्हाला दूध किंवा पाणी जर घालायचं असेल तर तुम्ही एखाद्या 2 ते 3 चमचे एवढे दूध किंवा पाणीसुद्धा वापरू शकता पीठ मळत असताना. पण मी इथं जे मेजरमेंट घेतलं आहे पिठाचं आणि मँगोच्या प्युरीचं अगदी ते योग्य प्रमाणामध्ये पीठ इथं मळून तयार झालं आहे. तर इथे बघा आपलं पीठ छान असं घट्टसर असा मी इथे गोळा मळून घेतला आहे. जसं आपण पुरी बनवण्यासाठी मळून घेतो तशा पद्धतीचं इथे घट्ट असा गोळा तयार करून घेतला आहे. गोळ्याला दाब देताच मला खूप ताकदीची इथे गरज लागत आहे. अशा पद्धतीने इथं घट्ट असा गोळा मळायचा आहे. जितका छान तुम्ही पिठाचा गोळा तयार करून घ्याल तितक्या छान पुऱ्या खुसखुशीत आणि 8 ते 10 दिवस सहज असे टिकतात. तर इथे बघा पीठ मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं होतं. पीठ आपलं छान भिजलं आहे. तर अगदी कडक असं पीठ झालेलं इथं दिसत आहे. साखरेला जो काही पाणी सुटतं ना ते या रव्यामुळे हे पाणी छान असं शोषून घेतं आणि मग आपलं पीठ जे आहे ना जसं आपल्याला पुऱ्यांना हवं आहे तशा पद्धतीचं इथं पीठ तयार होतं. तर या पिठाचे 3 उंडे तयार करून घेतले आहेत. एक उंडा जो आहे पोलपाटवर ठेवून घ्यायचा आहे. तर इथे मी पोलपाटाला तेल न लावताच इथे लाटून घेत आहे. इथे बघू शकता जरासुद्धा पोलपाटाला हे पीठ चिकटलं नाही किंवा लाटण्याला सुद्धा हे पीठ चिकटलं नाही. अगदी छान व्यवस्थितपणे हे पीठ लाटून तयार होत दिसत आहे. तर या पुऱ्या आहेत ना प्रवासात नेण्यासाठी अतिशय उत्तम. या पुऱ्यांसोबत तुम्ही दहीसोबत खाल्ल्या तरी अतिशय छान किंवा श्रीखंड पुरीसोबत खाल्ल्या तरी या पुरी चवीला अतिशय खमंग अशा लागतात. तर इथे बघा मध्यम जाडीचं इथे मी पोळ्या तयार करून घेतली आहे आणि आपल्याला इथं वाटीच्या किंवा ग्लासाच्या साह्याने याला छान असे गोल पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच एकाच साईजच्या आपल्या इथे पुऱ्या तयार होतील. तर इथे बघू शकता छान आपला इथे गोल अशा पुऱ्या तयार झाल्या आहेत. तर आपण हे पीठ एक्स्ट्राचं आहे ते काढून घेणार आहोत आणि एका परातीमध्ये ठेवून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पुरीची जाडी अगदी जाड किंवा अगदीच पातळ नाही, मीडियम आकाराची इथे पुरी तयार केली आहे. आणि मग आता आपण या पुऱ्या तळण्यासाठी रेडी झाल्या आहेत. तर इथे बघू शकता सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत. गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि एक छोटासा पिठाचा गोळा घालून बघायचा आहे आपलं तेल छान तापलं आहे का. तर बघा तेल आपलं छान तापलं आहे. पिठाचा गोळा घातल्यानंतर लगेचच पिठाचा गोळा वरती आला आहे म्हणजे आपलं तेल पुऱ्यांसाठी अगदी व्यवस्थित छान असं तापलं आहे. तर एक एक करून आपण पुऱ्या सोडून घेणार आहोत. तर इथे बघू शकता तेलामध्ये पुरी स्वतःहूनच फुगत आहे. इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा टंब अशा चेंडूसारख्या फुगलेल्या पुऱ्या इथे दिसत आहे.
तर इथे बघा थोडासा हलकासा गोल्डन ब्राऊन रंगाला आले की पुऱ्या आपण तेलामधनं काढून घेणार आहोत. तर पुऱ्यांना रंग फार सुंदर आला आहे. तर याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या आहेत ना अशाच तळून घेणार आहोत. तर इथे मी दुसरी बॅच तळून घेत आहे. तर बघू शकता इथे छान आपल्या टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या दिसत आहे. पुऱ्यांना रंग फार सुंदर आला आहे. अगदी खुसखुशीत आणि खुटखुटीत अशा पुऱ्या इथे तयार झाल्या आहेत. चवीला तर या पुऱ्या खूप सुंदर अशा लागतात. तर तुम्ही देखील ह्या पद्धतीची घरी रेसिपी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. जर तुम्ही माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. तर इथे बघू शकता एक पुरी मी तोडून देखील दाखवली आहे. अगदी खुसखुशीत अशी पुरी झाली आहे आणि पुऱ्यांनी जास्तीचं तेल देखील प्यायलं नाही. अगदी व्यवस्थितपणे या पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि अशाच या हवाबंद डब्यामध्ये 8 दिवस तरी साधारण सहज अशा टिकतात. व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. या उन्हाळ्यात ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करून बघा. लहान मुलंसुद्धा खूप आवडीने छान असे खातात. बाहेरचे पदार्थ देण्याऐवजी घरातच घरचे पदार्थ मुलांना नक्कीच करून खाऊ घाला.